नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत TCS पॅटर्न अंतर्गत होणाऱ्या तलाठी व वनरक्षक भरतीचा इंग्लिश ग्रामरचा महत्त्वाचा पेपर. तर मित्रांनो, आपण या पेपरमध्ये TCS पॅटर्न अंतर्गत जे काही इंग्लिशची जे प्रश्न विचारतात ते प्रश्न आपण या सेशनमध्ये घेणार आहोत. त्यामुळे हा सेशन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर आपल्या सेशनला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आपल्याला काय म्हणतो, फाइंड आउट अ वर्ड फ्रॉम द गिवन चॉईसेस दॅट आर सिमिलर इन मिनिंग विथ. बघा, फाइंड आउट अ वर्ड, आपल्याला असा वर्ड शोधायचा आहे. ओके, फ्रॉम द गिवन चॉईसेस म्हणजे हे आपल्याला पर्याय दिलेत 1, 2, 3, 4. तर या पर्यायाशी संबंधित असणारा हा जो सेंटेन्स आहे, या सेंटेन्सचा अर्थपूर्ण तुम्हाला काय करायचा, एक वर्ड्स फाइंड आउट करायचा. आता पूर्ण सेंटेन्स काय आपण ते बघूया. वन हू कॉपीज समवन्स आयडियाज अँड रायटिंग. बघा, हा प्रश्न आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा. आता आपण त्याचा अर्थ मराठीमध्ये जाणून घेऊया आणि नंतर प्रश्नांकडे वळूया. ओके, आता बघा, वन हू कॉपीज समवन्स आयडियाज अँड रायटिंग. बघा, वन म्हणजे असा एक व्यक्ती, हू म्हणजे जो की म्हणूया, कॉपीज म्हणजे नकल करणे. ओके, समवन म्हणजे कुणाच्या तरी, आयडिया म्हणजे कल्पना, रायटिंग म्हणजे लिखाण. मग पूर्ण वाक्याचा अर्थ काय होतं बघा, वन हू कॉपीज समवन्स आयडियाज अँड रायटिंग म्हणजे असा व्यक्ती जो की काय करतो, कुणाच्या तरी आयडिया, त्याच्या कल्पना किंवा त्याचं रायटिंग म्हणजे त्याचं लिखित साहित्य नकल करतो किंवा त्याच्या साहित्याची चोरी करतो. त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात वाङ्मय चोर. मग या वाङ्मय चोरसाठी आपल्याला ॲक्युरेट वर्ड फाइंड आउट करायचा. पहिला ऑप्शन आहे बघा आपल्याकडे कार्डिओलॉजिस्ट, दुसरा आहे ऑप्टिमिस्ट, तिसरा आहे अथिस्ट, चौथा आहे प्लेजरिस्ट. तर मित्रांनो, आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, प्लेजरिस्ट. आता बघा, प्लेजरिस्टचा अर्थ आपण तुम्हाला कळालेलाच आहे, म्हणजे असा व्यक्ती जो की काय इतरांचं साहित्य, त्याचं वाङ्मय चोरी करतो, त्याला प्लेजरिस्ट असं म्हणतात. आता मित्रांनो, बाकीचे जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनवरूनचा आधार घेऊन सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून आपण ऑप्शनचा सुद्धा अर्थ जाणून घेऊया. बघा, कार्डिओलॉजिस्टचा अर्थ काय होतो, अ डॉक्टर हू स्पेशलायझेस इन ट्रीटिंग डिसीजेस ऑफ द हार्ट. बघा, अ डॉक्टर म्हणजे असा डॉक्टर हू स्पेशलायझेस इन ट्रीटिंग डिसीजेस ऑफ द हार्ट. डिसीज म्हणजे आजार म्हणूया, ट्रीट म्हणजे तपासणी करणे किंवा उपचार करणे असं म्हणूया. असा डॉक्टर जो की हृदयाशी संबंधित, हार्टशी संबंधित आजारांचा इलाज करतो त्याला म्हणूया कार्डिओलॉजिस्ट, म्हणजेच हृदयरोग तज्ज्ञ असं म्हणू शकतो. नेक्स्ट आहे आपल्याकडे ऑप्टिमिस्ट. आता ऑप्टिमिस्टचा अर्थ जाणून घेऊया. समवन हू ऑलवेज बिलीव्स दॅट गुड थिंग्स विल हॅपन. समवन म्हणजे कोणीतरी, हू म्हणजे जो की, बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे, गुड थिंग्स चांगल्या गोष्टी, हॅपन म्हणजे घडणे. म्हणजे असा व्यक्ती आहे जो नेहमी विचार करतो की त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडतील, सकारात्मक गोष्टी घडतील, त्याला आपण आशावादी असं म्हणू शकतो. मग ऑप्टिमिस्टचा अर्थ काय होतो, आशावादी. नेक्स्ट आहे बघा अथिस्ट. अथिस्टचा अर्थ पाहूया. समवन हू डज नॉट बिलीव्ह इन एनी गॉड और गॉड्स. बघा, असा व्यक्ती कोणीतरी आहे जो की परमेश्वरावरती बिलीव्ह करत नाही. बघा, समवन म्हणजे कोणीतरी, हू जो की डज नॉट बिलीव्ह इन गॉड, जो की परमेश्वरावरती विश्वास ठेवत नाही, त्याला म्हणतात अथिस्ट. ओके, चला, तुम्हाला तर प्रश्नाचं आन्सर कळालेलं आहे. काय, तर प्लेगरिस्ट हे आपलं आन्सर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम ऑर फ्रेजेस. बघा, इडियमचा अर्थ होतो म्हण असं म्हणूया, याला अल्टरनेट प्रोवर्ब या नावाने सुद्धा ओळखतात. तुम्हाला ही म्हण दिली बघा, ड्रॉप ऑफ अ हॅट. या ड्रॉप ऑफ अ हॅट याचा तुम्हाला अर्थ फाइंड आउट करायचा. बघा, आपण प्रश्न जे आहे त्याचा ऑप्शन वाचूया. पहिला ऑप्शन आहे बघा, विदाऊट एनी डिले. डिलेचा अर्थ होतो विलंब करणे, विदाऊट म्हणजे च्या शिवाय, म्हणजे कोणताही उशीर न करता एखादी गोष्ट करणे. दुसरा बघा, इन अॅन अनलकी सिच्युएशन. आता लकी म्हणजे नशीब, अनलकी म्हणजे दुर्दैव असं म्हणूया, म्हणजे एक दुर्दैवाची परिस्थिती. तिसरा म्हणतो टू स्टार्ट परफॉर्मिंग बेटर, म्हणजे आपलं जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने करणं असं किंवा सुरुवात करणे असं म्हणूया. चौथा आहे नॉट इझी ॲज इट अपियर्स टू बी. बघा, अपियरचा अर्थ होतो दिसणे, इझी म्हणजे सोपं, नॉट ॲज इझी ॲज इट अपियर्स, ते जसं दिसतं ना तेवढं सोपं नाहीये. तर मित्रांनो, ड्रॉप ऑफ अ हॅट याचा ॲक्युरेट मिनिंग होतो ऑप्शन नंबर 1, विदाऊट एनी डिले, म्हणजे कोणताही विलंब किंवा उशीर न करता. आता पाहूया आपण एक्झाम्पल जर पाहिलं तर तुम्हाला आणखी क्लिअर होईल, जास्त समजेल. बघूया. वी आर ऑल पॅक्ड अँड रेडी टू गो, वी कॅन लिव्ह ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट. बघा, वी आर ऑल पॅक्ड
म्हणजे आपल्याला जायचं आहे आणि जात असल्यामुळे आपण सर्व तयारी केलेली आहे, पॅकिंग केलेलं आहे आणि आपण रेडी टू गो, जाण्यासाठी तयार झालेलो आहोत. वी कॅन लिव्ह, आता आपण जायला पाहिजे. ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट, म्हणजे कोणताही विलंब न करता आपण आता जायला पाहिजे, कारण आपली सर्व पॅकेजिंग सर्व तयार झालेलं आहे. ओके, मग ड्रॉप ऑफ हॅटचा अर्थ काय होतो? विदाउट एनी डिले. आय होप तुम्हाला समजलं असेल. चला नेक्स्ट पाहूया आता. अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन द ॲक्टिव्ह व्हॉइस. Out of the four alternatives, select the one which best expresses the same sentence in the passive voice. बघा मित्रांनो, प्रश्न काय म्हणतो? अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन द ॲक्टिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस कर्तरी प्रयोगामध्ये सेंटेन्स दिलेला आहे. त्या सेंटेन्सचं तुम्हाला काय करायचं? पॅसिव्ह व्हॉइस कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करायचं. वाचूया सेंटेन्स काय दिले. इट इज डिफिकल्ट टू टेल इफ शी रिकग्नाइज द मर्डरर. बघा, इट इज डिफिकल्ट टू टेल इफ शी रिकग्नाइज द मर्डरर. ॲक्टिव्हचं पॅसिव्हाइज करत असताना काही महत्त्वाचे नियम आहेत, ते नियम तुम्हाला सांगतो. पहिला रूल आहे, तुम्हाला ओळखायचा आहे सब्जेक्ट. याच्यामध्ये सब्जेक्ट आहे बघा शी, फर्ब आहे रिकग्नाइज आणि ऑब्जेक्ट आहे मर्डरर. हा एक पहिला रूल झाला. आता दुसरा रूल पाहूया. तुम्हाला ओळखायचं आहे टेन्स कुठला, कारण टेन्स सर्वात महत्त्वाचा. आता येथे बघा सब्जेक्ट शी आहे, रिकग्नाइज हा फर्बचा सेकंड फॉर्म आहे आणि ऑर्डर आहे. म्हणजेच बघा सब्जेक्ट प्लस फर्बचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट हा झाला तुमचा सिंपल पास्टचा टेन्स. ओके, आता या तुम्हाला जे वाक्य आहे त्या वाक्याला तुम्हाला कन्वर्ट कसं करता येईल, एक रूल आहे बघा. ऑप्शनमध्ये इथे मी दिलेला आहे बघा एक रूल. बघा ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य जर सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट सिंपल पास्ट या फॉर्मॅटमध्ये असेल तर त्याचं पॅसिव्हमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं. तर सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला ऑब्जेक्ट लिहायचं. बघूया आपण ऑब्जेक्टमध्ये काय काय येतं. ओके, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे मर्डरर, म्हणजे मर्डररनी तुमच्या वाक्याची सुरुवात व्हायला हवी. बघूया आपण इथे काय येतं. पहिल्या ऑप्शनमध्ये द मर्डरर वॉज डिफिकल्ट टू रिकग्नाइज बाय हर. आता येथे आलेला आहे. दुसरं, परंतु याच्यामध्ये इट इज डिफिकल्ट हा दिलेला नाही, म्हणजे हा रॉंग झाला. दुसरा वाचूया, इट वॉज अ डिफिकल्ट. आता बघा इथे टेन्सच बदलला, इट इज आहे इथे वॉज घेतले, म्हणजे हा सुद्धा रॉंग झाला. तिसरं वाचूया, इट इज डिफिकल्ट टू टेल इफ द मर्डरर वॉज रिकग्नाइज बाय हर. बघा येथेच तुमचा आन्सर बरोबर आलेला आहे. चौथं कशामुळे चुकलंय बघा, इट वॉज डिफिकल्ट इथे वॉज दिलं इटच्या ऐवजी, म्हणजे हा रॉंग झाला. आता बघूया प्रश्नाचं आपण करेक्ट आन्सर काय होतं. बघा इट इज डिफिकल्ट टू टेल हे एवढं बरोबर आहे. नंतर बघा सुरुवातीला काय म्हणतो, तुम्हाला ऑब्जेक्ट सुरुवातीला लिहावा लागतो. म्हणजे द मर्डरर, इथे मर्डरर आलेला आहे बघा. मर्डरर हा सिंपल पास्टचा असल्यामुळे आपल्याला काय करायचं, ऑब्जेक्ट नंतर वॉज किंवा वर घ्यायचं. आता मित्रांनो बघा सिंगुलर एकवचनी असेल तर वॉज घेऊया, प्लुरल असेल तर वर घेऊया. म्हणजेच बघा मर्डरर हा सिंगुलर आहे, म्हणजेच वॉज आला, घेतला आपण वॉज. नंतर फर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा, हा रिकग्नाइजचा थर्ड फॉर्म आहेच, म्हणून आपण रिकग्नाइजचा थर्ड फॉर्म सुद्धा इथे घेतलेला आहे. द मर्डरर वॉज रिकग्नाइज. नंतर रूल काय म्हणतो, बायचा वापर करायचा. बायचा अर्थ होतो कडून. आणि नंतर मग जो तुमचा सब्जेक्टिव्ह केस आहे, या सब्जेक्टिव्ह केसचं ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये रूपांतर होतं, म्हणजे शीचं कन्व्हर्जन झालेलं आहे इथे हरमध्ये. म्हणून बघा ऑप्शन थर्ड हा तुमचा बरोबर आहे. बघा मर्डरर सुरुवातीला आलाय, मर्डरर हा सिंगुलर असल्यामुळे फॉर्म्युलानुसार आपण वॉज घेतला. नंतर रिकग्नाइज या क्रियापदाचा तिसरा रूप रिकग्नाइज्ड घेतला आणि नंतर बायचा वापर केला आणि नंतर या शीचं कन्व्हर्जन झालं हरमध्ये. आता बघा सब्जेक्टिव्ह केसच्या ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये कसे रूपांतर होता. आयचं कन्व्हर्जन होतं मी मध्ये, वीचं अस मध्ये होतं, हीचं हिम मध्ये होतं, शीचं हर मध्ये होतं, इटचं इट मध्ये होतं, यूचं यू मध्ये होतं, देचं देम मध्ये होतं, रामचं रामच होतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर ते तेच राहणार तिथे. ओके, आणि हुचं हुम मध्ये होते. आय होप तुम्हाला कळालं असेल. चला आता नेक्स्ट पाहूया. पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. बघा प्रश्न काय म्हणतो, पार्ट ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जम्बल ऑर्डर. बघा पॅरा जम्बलचा प्रश्न आहे. ओके, परीक्षेमध्ये 2 ते 3 मार्कचे प्रश्न यावरती विचारण्यात यायलेत तुम्हाला. आता पॅरा जम्बल म्हणजेच काय, तर पॅरेग्राफला जम्बल, पॅरेग्राफची अदलाबदल केलेली आहे आणि तुम्हाला तो पॅरेग्राफ काय करायचा आहे, करेक्ट ऑर्डरनी, म्हणजे त्याच्या घटनाक्रमानुसार तुम्हाला लावायचं. पहिली घटना कधी, सेकंड घटना कधी, आणि त्याचा मिनिंगफुल सेंटेन्स अर्थपूर्ण त्याचं एक वाक्य बनवायचं आहे. वाचूया आता. तुम्हाला पहिलं दिलेलं आहे वाक्य बघा, कलेक्टिंग शिया नट्स. शिया नट्स गोळा करणं.
शिया म्हणजे आपण प्रांत असं म्हणूया, जसं की आसामची कॉफी वगैरे म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने. तर शिया असं म्हणूया. नट्स म्हणजे काय, तर काजू असं आपण त्याला म्हणूया. ओके, म्हणजे जसे कॅफेनचे त्या बिया वगैरे असतात त्या पद्धतीने इथे नट्स सुद्धा वापरण्यात आलेले आहे. कलेक्टिंग शिया नट्स. आता हे सेंटेन्स दिले, यानुसार तुम्हाला या PQRS ऑप्शन पूर्ण वाचायचे आणि त्यानुसार तुम्हाला त्याचा क्रम जोडायचा. वाचूया आता. पहिलं काय म्हणतो, पहिलं ऑप्शन म्हणतो इज नियरली अ युनिव्हर्सल हाऊस होल्ड. दुसरं म्हणतो ऍक्टिव्हिटी अक्रॉस द शिया बेल्ट अँड. आर म्हणतो अनलाईक द अदर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. आणि यस म्हणतो इज कंट्रोल ऑलमोस्ट एंटायरली बाय वुमन. आता बघा, प्रश्न असा आहे तुम्हाला, कलेक्टिंग शिया नट्स. आता शिया नट्स गोळा करणं हा तुमचा एक सब्जेक्ट झाला असं आपण त्याला म्हणूया. आणि मग सब्जेक्ट नंतर काय पाहिजे, मॉड्यूल ऑक्झिलरी पाहिजे. मग असं वाक्य शोधूया ज्यामध्ये मॉड्यूल ऑक्झिलरी असलं पाहिजे. बघा, पी मध्ये आहे आणि एस मध्ये आहे, परंतु बघा पीचा अर्थ आहे ना तो जुळतो. येथे डायरेक्ट येतो का, नाही येतो. बघा, कलेक्टिंग शिया नट्स इज नियरली अ युनिव्हर्सल हाऊस होल्ड. बघा, इज नियरली, नियरली म्हणजे जवळपास. युनिव्हर्सलचा अर्थ होतो सार्वत्रिक. हाऊस होल्ड म्हणजे घरगुती किंवा घरासंबंधीचं काम असं म्हणूया. म्हणजे शिया नट्स गोळा करणं हे सार्वत्रिक घरासंबंधी किंवा घर चालवण्यासाठीचं एक काम आहे. आता हाऊस होल्ड आलाय, हाऊस होल्ड नंतर काय आलं पाहिजे, ऍक्टिव्हिटी. म्हणून बघा, शिया नट्स गोळा करणं ही एक प्रकारची काय ऍक्टिव्हिटी आहे. अक्रॉस द शिया बेल्ट, ती कुठं करतात बघा, शिया बेल्ट. बेल्ट म्हणजे पट्टा. जो शिया जो प्रांत आहे त्या प्रांतामध्ये सर्व लोक काय करतात, ते शिया नट्स गोळा करतात असं आहे. म्हणून बघा ऑप्शन पी आपल्याला पहिला झालाय. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये बघा क्यू आलाय, सेकंड मध्ये एस आलाय, थर्ड मध्ये क्यू आलाय आणि 4 मध्ये पी आलाय. म्हणजे पी हा आपला करेक्ट सेंटेन्स आहे. म्हणजे करेक्ट आपला आन्सर फाइंड आउट झालाय. तरी सुद्धा आपण पूर्ण वाचूया आणि त्याचा क्रम जुळतो का पाहूया. कारण बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये पी पासून सुरुवात होणारे 2 ऑप्शन असू शकतात. बघा, तुम्हाला इथपर्यंत कळालं. नंतर बघा, ही काय एक शिया नट्स गोळा करणे एक प्रकारची ऍक्टिव्हिटी आहे. अँड कशाच प्रकारची ऍक्टिव्हिटी, इथे बघा ऍक्टिव्हिटीला कोरिलेट करणारा शब्द आहे इथे ऍक्टिव्हिटीज, म्हणजे हा पुढचा तिसरा आलेला आहे. बघा, परत एकदा पूर्ण सेंटेन्स वाचूया. कलेक्टिंग शिया नट्स इज नियरली अ युनिव्हर्सल हाऊस होल्ड. शिया नट्स गोळा करणे एक सार्वत्रिक घरासंबंधीचं काम आहे. ओके, ऍक्टिव्हिटी अक्रॉस द शिया बेल्ट. ती ऍक्टिव्हिटी कुठं करतात, तर शिया बेल्ट, शियाच्या पट्ट्यामध्ये ती सर्वजण लोक करतात. अनलाईक अदर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. इकॉनॉमिक म्हणजे आपण म्हणूया आर्थिक. ज्याप्रमाणे इतर जे लोक काय करतात, पैसे कमवण्यासाठी काम करतात, त्याप्रमाणे ते लोक सुद्धा या प्रकारची ऍक्टिव्हिटी करतात. आणि नंतर शेवटचा बघा, इज कंट्रोल ऑलमोस्ट एंटायरली बाय वुमन. आणि ही सर्व जी ऍक्टिव्हिटी आहे ती कुणाकडून कंट्रोल करते, एंटायरली बाय वुमन, म्हणजे मोस्टली त्या भागातल्या स्त्रिया या प्रकारचे कामं करतात. म्हणून बघा एक क्रम जोडलेला आहे. या अनुषंगाने ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आन्सर आहे. चला नेक्स्ट पाहूया आता. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज स्पेल्ड करेक्टली. बघा प्रश्न काय म्हणतो, खाली स्पेलिंग मिस्टेकचा प्रश्न आहे. बघा, आउट ऑफ द 4 वर्ड्स ओनली 1 इज स्पेल्ड करेक्टली, फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. बघा, काही तुम्हाला स्पेलिंग दिल्या, त्या स्पेलिंग मधला फक्त एक ऑप्शन असा आहे ज्याची स्पेलिंग बरोबर आहे, बाकीच्या स्पेलिंग रॉंग आहे. चला सांगा मग आता. पहिला म्हणतो एक्स्टॅसी, दुसरा म्हणतो फॅसिनेटिव्ह, तिसरा म्हणतो एक्स्ट्रीम, चौथा म्हणतो फिअर्स. तर विचार करा आणि सांगा कोण त्याची स्पेलिंग रॉंग आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, करेक्ट शोधायचंय. तर बघा, पहिला ऑप्शन आहे आपला एक्स्टॅसी, हा आपला ॲक्युरेट स्पेलिंग आहे, बाकीच्या सर्व रॉंग आहे. बघा, एक्स्टॅसीचा अर्थ होतो अत्यानंद, खूप आनंद होणे. दुसरं बघा, FACI दिलं होतं, खरी स्पेलिंग काय, FASCINATING पाहिजे होतं. फॅसिनेटिंगचा अर्थ होतो एखादी गोष्ट आकर्षिलं जाणं. एक्स्ट्रीम बघा, EXTREE दिलं होतं, परंतु खरी स्पेलिंग काय, EXTREME पाहिजे होतं. एक्स्ट्रीमचा अर्थ काय, आपण जास्त प्रमाणामध्ये असं म्हणू शकता. आता फिअरची स्पेलिंग इथे ई दिलेली आहे, खरी स्पेलिंग काय, FIERC पाहिजे होतं. फिअर्स म्हणजे भयभीत होणं असं आपण त्याला म्हणू शकतो. चला आता नेक्स्ट पाहूया. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. बघा, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तुम्हाला काय करायचंय, त्या सेंटेन्सला कन्वर्ट करायचंय, म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलं. वाचूया. द क्रुअल गर्ल टॉन्टेड द लेम डॉग. बघा, सेम प्रकारचा आहे प्रश्न अगोदर जो घेतला होता, पण त्या पद्धतीने. सर्वात महत्वाचं टेन्स ओळखा. बघा, द क्यूट गर्ल हा सब्जेक्ट झाला, टॉन्टेड हा वर्बचा सेकंड फॉर्म झाला, ऑब्जेक्ट झाला द लेम डॉग. ओके, म्हणजे पाळीव कुत्रा. म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला झालाय. आता तुम्हाला सांगितलं होतं सिंपल पास्टचा असेल तर सुरुवातीला काय करायचं, आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचंय. बघा,
ऑब्जेक्ट घेतल्यानंतर काय करायचे, ऑब्जेक्ट जर तुमचं सिंग्युलर असेल तर वॉज घ्या, प्लुरल असेल तर वर घ्या, आणि नंतर तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचंय. नंतर काय घ्यायचंय, तुम्हाला बायचा वापर करायचा आणि नंतर सब्जेक्टिव्ह केसचं ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये कन्वर्ट करायचंय. जर एखादं नाव असेल तर ते जशाला तसं राहील. आता बघूया, द क्रुअल गर्ल टॉन्टेड द लेम डॉग. आता यामध्ये बघा, आता सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचंय. पहिलं ऑप्शन वाचूया. द लेम डॉग इथे पण आहे, दुसऱ्यामध्ये पण आहे, तिसऱ्यामध्ये पण आहे, चौथ्यामध्ये पण आहे. दुसरा रूल काय म्हणतो, तुम्हाला टेन्सनुसार वॉज किंवा वरचा वापर करायचा. आता पहिल्या याच्यामध्ये हॅज आलंय म्हणजे पहिलं रॉंग झालंय. दुसऱ्यामध्ये वॉज आहे, ओके, परंतु इथे बिंग वापरलाय. फॉर्म्युला म्हणतो का आपल्याला बिंग घ्यायचंय, नाहीये, म्हणजे दुसरं रॉंग झालं. तिसऱ्यामध्ये बघा वॉज आलेला आहे आणि फॉरचा थर्ड फॉर्म, म्हणजेच बघा येथे थर्ड फॉर्म वापरण्यात आलेला आहे, म्हणजे हा ऑप्शन आपला करेक्ट आहे. ओके. चौथ्यामध्ये बघा वॉज नंतर बिन आलंय, रॉंग झालं. आता बघूया सर्व आपण. बघा द लेम डॉग आपण ऑब्जेक्टनुसार घेतले. लेम डॉग नंतर वॉज आला, लेम डॉग वॉज, नंतर या टॉन्टेडचं तिसरं रूप आहे टॉन्टेडच, हा वर्ब 3 घेतला. नंतर आपण बायचा वापर केला आणि नंतर जो सब्जेक्ट होता त्याला ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये केण्यात आलेलं होतं. परंतु क्रुअल गर्लचं काय होतं, क्रुअल गर्लमध्येच होतं. जर इतर असतं आयचं मी, वीचं असमध्ये, हिचं हर, हिममध्ये झालं असतं, शीचं हरमध्ये झालं असतं, तर हे बदल व्यवस्थित झाले असते. परंतु याच्यामध्ये क्रुअल गर्ल आहे म्हणून जशाला तसं आलेलं आहे. बघा अर्थ काय होतो, द क्रुअल गर्ल टॉन्टेड द लेम डॉग. जी दुष्ट मुलगी होती त्याने त्या पाळीव कुत्र्याला काय सतावलं असं आपण म्हणूया. आणि तिसरं बघा, द लेम डॉग वॉज टॉन्टेड बाय द क्रुअल गर्ल. जो लेम डॉग पाळीव कुत्रा होता त्याला सतवण्यात आलं, कुणाकडून, तर त्या क्रुअल गर्ल कडून असं म्हणूया. म्हणून ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट आहे. चला आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. बघा आर्टिकल आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके. बघा प्रश्न काय म्हणतो, आय विल टीच यू डॅश डॅश सिरीज ऑफ वॉर्म अप एक्सरसाइजेस अँड इझी स्ट्रेचेस. बघा प्रश्न काय म्हणतो, आय विल टीच यू, मी तुला शिकवेल असं म्हणतो. काय तर वॉर्मअप एक्सरसाइजेस, जे एक्सरसाइजेस, ओके, व्यायाम असं म्हणूया. अँड इझी स्ट्रेचेस म्हणजे सोपे सोपे व्यायाम असं आपण म्हणतो. मग येथे कोणता आर्टिकल येतो बरं. आता पहिला म्हणतो नो आर्टिकल, आर्टिकलची गरज नाहीये. दुसरा म्हणतो ॲन घेऊ शकता, तिसरा म्हणतो ए घ्या, चौथा म्हणतो द. आता बघा येथे ॲन केव्हा घेऊ शकतो, ज्या वेळेला स्वर असतील, ए ई आय ओ यू नुसार जर एखादं शब्द दिलेला असेल, नाऊन दिलेला असेल, तर त्याच्या समोर तुम्ही ॲनचा वापर करू शकता. परंतु येथे नाहीये म्हणजे दुसरा सुद्धा रॉंग झाला. द केव्हा वापरतो, ज्या वेळेला एका विशिष्ट घटकाबद्दल सांगायचं असेल त्यावेळेला द डेफिनेट आर्टिकल वापरतो. आणि अ बघा येथे ॲक्युरेट अ आलेलं आहे, म्हणजेच बघा एका सिंग्युलर काउंटेबल नाउन बद्दल बोलायचं असेल तर अ चा वापर करतो. बघा प्रश्नाचा आपण अ पुटअप करून पूर्ण वाचूया. आय विल टीच यू, मी तुला शिकवेल, अ सिरीज ऑफ वॉर्मअप एक्सरसाइज. बघा अ सिरीज ऑफ वॉर्मअप एक्सरसाइज, जे वॉर्मअप एक्सरसाइज म्हणजे व्यायाम करण्याच्या अगोदर ज्या छोट्या छोट्या शारीरिक हालचाली आहेत, छोटे छोटे व्यायाम आहेत, ते मी तुला शिकवेल असा त्याचा अर्थ होतो. म्हणून ऑप्शन 3 हा आपला करेक्ट आन्सर आलेला आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सिलेक्ट द ऑप्शन दॅट विल इम्प्रूव्ह द अंडरलाइन्ड पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. इन केस नो इम्प्रूव्हमेंट इज नीडेड, सिलेक्ट नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड. बघा प्रश्न काय म्हणतो, आपल्याला असा ऑप्शन शोधायचा ज्यामध्ये आपल्याला काय करायचं, एरर फाइंड आउट करायचे. जर एरर नसेल तर आपल्याला नो इम्प्रूव्हमेंट नीडेड आपल्याला ऑप्शनला क्लिक करायचं. वाचूया सेंटेन्स काय म्हणतो. बघा अ गर्ल नेम्ड राधा वॉज अपसेट बिकॉज शी हॅड डन पोरर इन हर इंग्लिश टेस्ट. चला आता बघा ऑप्शन दिलेत, ऑप्शन मध्ये बघूया आपण कुठे एरर आहे. पहिला म्हणतो इज बीन डुईंग पुअर इन, इज बीन डुईंग इन, इथे पाहिजे का, नाहीये म्हणजे हा रॉंग झाला. दुसरा बघूया अंडरलाईन केलेला पार्ट इथे, बघा शी हॅड डन पोरर इन हा अंडरलाईन केलेला आहे, त्याच्या जागी तुम्हाला ऑप्शन मधला ॲक्युरेट पुटअप करायचा. दुसरा म्हणतो नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड, म्हणजे कुठल्याही बदलाची आवश्यकता आहे का, नाही म्हणजे हा रॉंग. तिसरा बघा हॅड डन पुअरली इन, हा येथे येऊ शकतो का, तर बरोबर आहे. ऑप्शन 3 हॅड डन पुअरली इन येथे पाहिजे होता. आता पुअरली हा ॲडवर्ब आहे. आता प्रश्न आपण पूर्ण वाक्य वाचूया, त्यानुसार तुम्हाला कळून जाईल. बघा अ गर्ल नेम्ड राधा वॉज अपसेट, त्या मुलीचं नाव होतं राधा आणि ती कशी होती, अपसेट, दुःखी होती. बिकॉज कारण की इथे बघूया शी हॅड डन पुअरली इन हर इंग्लिश टेस्ट, कारण तिने तिच्या इंग्लिशच्या टेस्टमध्ये तिला पुअरली म्हणजे कमी मार्क मिळालेले होते. म्हणून येथे बघा पुअररच्या ऐवजी काय पाहिजे, पुअरली पाहिजे होता. आता हा पुअरर केव्हा येईल बरं, ज्या वेळेला कंपॅरिझन करण्यात आलेलं आहे, ज्या वेळेला कंपॅरेटिव्ह डिग्री वापरतो. येथे कंपॅरिझन आहे का कुठल्यामध्ये, नाहीये. जर कंपॅरिझन आलं असतं इंग्लिशचे मार्क
समजा गणितापेक्षा कमी आहे तसं आपण आलं असतं, कम्पॅरिझन केलेलं असतं, त्यावेळेला पोरं ठीक होतं, परंतु इथे तुलना दिलेली नाहीये, म्हणून इथे ऑप्शन थर्ड हा तुमचा करेक्ट आन्सर आहे. चला आता नेक्स्ट पाहूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. बघा अप्रोप्रिएट ऑप्शन तुम्हाला ब्लँक मध्ये फिलअप करायचं. बघा प्रश्न काय म्हणतो, ही वेंट डॅश डॅश द हाऊस अँड वेटेड फॉर हिज मदर. बघा ही वेंट डॅश डॅश द हाऊस अँड वेटेड फॉर हिज मदर. आता खाली काय दिलेत बघा, ऑन दिलाय, इनटू दिलाय, टुवर्ड्स दिलाय, ओव्हर दिलाय. तर मित्रांनो सगळे जे प्रश्न आहेत ना ते प्रिपोजिशनचे प्रश्न आहेत, शब्दयोगी अव्ययाचे प्रश्न आहेत. बघा ही वेंट ऑन द हाऊस, तो घरावर गेला, आणि वेटेड फॉर हिज मदर इथे येऊ शकतं का, नाही. दुसरं इनटू म्हणजे च्या मध्ये. ओके, आता बाहेरून आत प्रवेश असेल किंवा मुवमेंटचं काहीतरी असेल तर त्यावेळेला तुम्ही इनटूचा वापर करू शकता. बघा त्यामुळे इनटू हा आपला करेक्ट आन्सर येथे आलेला आहे. तिसराचा अर्थ बघूया, टुवर्ड्सचा अर्थ होतो च्या दिशेने. आता तो घराच्या दिशेने गेला आणि आईची वाट पाहू लागला, असं काय होऊ शकतंय का, नाही. ओव्हरचा अर्थ होतो वर, काही अंतराने वर, या उद्देशाने ओव्हर होतो. घराच्या वर गेला, काही अर्थ लागतो का, नाही, म्हणजे हा सुद्धा रॉंग झाला. म्हणजेच इथं बघा ही वेंट इन टू द हाऊस, तो घरामध्ये गेला आणि त्याच्या आईची तो वाट पाहत होता, म्हणून इनटू हे तुमचं ॲक्युरेट प्रिपोजिशन तिथे फिलअप होतं. चला आता नेक्स्ट पाहूया. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. प्रश्न काय म्हणतो बघा, अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन वर्ड, तुम्हाला अधोरेखित केलेला वर्ड फाइंड आउट करायचा. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. बघा एक सिमिलर सिनोनिमचा हा प्रश्न आहे, वाचूया. They were ecstatic when their team won the championship game in the last record. बघा they were ecstatic. ecstatic या शब्दाचा तुम्हाला समानार्थी शब्द शोधायचा. ecstaticचा अर्थ होतो अत्यानंद होणे, खूप आनंद होणे असं आपण म्हणूया. जर अर्थ कळाला नाही तुम्हाला तर पूर्ण सेंटेन्स वाचू शकता आणि त्यानुसार त्याचा अर्थ काय होतो लावू शकता. बघा दे वर एक्स्टॅसिक, ते खूप आनंदित झालेले होते. फेन जेव्हा देअर टीम, त्यांचा जो संघ होता तो चॅम्पियनशिप वोन म्हणजे काय तर जी स्पर्धा होती तो विजेता संघ काय जिंकलेला होता. इन द लास्ट सेकंड म्हणजे अगदी शेवटच्या क्षणाला त्यांचा जो संघ चॅम्पियनशिप जिंकल्यामुळे ते खूप एक्स्टॅसिक अत्यानंद किंवा त्यांना खूप आनंद झालेला होता. मग एक्स्टॅसिकचा समानार्थी शब्द शोधायचा. पहिला ऑप्शन आहे ओव्हरजॉयड, सेकंड आहे मोर्नफुल, थर्ड आहे डिजेक्टेड, फोर्थ आहे अनएंथुसियास्टिक. तर मित्रांनो आपलं करेक्ट आन्सर आहे ओव्हरजॉयड. ओके, मग एक्स्टॅसिक म्हणजे काय खूप आनंद होणे आणि ओव्हरजॉय म्हणजे काय तर खूप आनंद होणे, अत्यानंद होणे, म्हणून ऑप्शन फर्स्ट आपलं करेक्ट आहे. आता बाकीचे जे ऑप्शन आहे त्यांचा आपण अर्थ बघूया. बघा मोर्नफुलचा अर्थ काय होतो ग्लूमी किंवा सॉरी. ग्लूमी म्हणजे दुःखी, सॉरी म्हणजे सुद्धा दुःख, मॉर्नफुल म्हणजे काय दुःख व्यक्त करणे, शोक व्यक्त करणे असं त्याचा अर्थ होतो, म्हणून हा तेथे आपला रॉंग झाला. थर्ड बघा डिजेक्टेड. आता डिजेक्टेडचा अर्थ सेम होतो, सॅड आणि डिप्रेस, दुःखी आणि तणावामध्ये असलेला, तणावाखाली असं आपण म्हणूया. डिजेक्टेड नैराश्य. ओके, नैराश्य म्हणता येईल तुम्हाला. मग येथे त्यांनी चॅम्पियनशिप जिंकल्यामुळे नैराश्य झालं का त्यांना, नाही, म्हणजे हा सुद्धा रॉंग झाला. चौथा बघा अनइंथुजियास्टिक. इंथुजियास्टिक म्हणजे उत्साही, अनइंथुजियास्टिक म्हणजे उत्साही नसणं, म्हणजे हा सुद्धा रॉंग झाला. तर मित्रांनो एक्स्टॅसिकला जर अपोजिट विचारलं असतं तर बाकीचे ऑप्शन येऊ शकले असते, परंतु काय विचारलं सिमिलर वर्ड, म्हणून ऑप्शन 1 हा आपला करेक्ट आहे. चला आता नेक्स्ट पाहूया. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक. चला टेन्सशी आधारित हा प्रश्न आहे बरं. वाचूया प्रश्न काय म्हणतो. शी डॅश डॅश फ्रॉम हर चेअर टू वेलकम अस. बघा फ्रॉम हर चेअर टू वेलकम अस, ती तिच्या चेअरवरून उठली कशासाठी तर आम्हाला स्वागत करण्यासाठी किंवा आमचं वेलकम करण्यासाठी ती तिच्या चेअरवरून उठली. पहिला ऑप्शन आहे बघा रोज. येथे आपण बघूया फिलअप करून जमतं का. शी रोज फ्रॉम हर चेअर. बघा राईजचं विटू काय झालं रोज झालं, म्हणजे पहिलं ऑप्शन येऊ शकतं. ओके, दुसरं वाचूया. हॅव राईज. बघा हॅव नंतर काय पाहिजे नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप पाहिजे, राईज रोज रिझन पाहिजे, म्हणजे हा रॉंग झाला. येथे पण बघा हॅव नंतर रोज वापरलाय, फी टू वापरला. प्रेझेंट परफेक्ट काय म्हणतो सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस फी 3, म्हणजेच हा सुद्धा रॉंग झालेला आहे. आणि तिसरा बघा हॅव हॅज प्लस फी 3 पाहिजे, म्हणजे हा सुद्धा रॉंग झालेला, म्हणजे उरला फक्त एकच, तो आहे सिंपल पास्टची क्रिया दाखवणारा. म्हणजेच बघा शी प्लस फी टू काय झाला रोज झाला आणि बाकीचा ऑब्जेक्टचा पार्ट म्हणजे शी रोज फ्रॉम हर चेअर टू वेलकम अस, ती तिच्या चेअरवरून उठली कशासाठी तर आमचं स्वागत करण्यासाठी. टेन्सनुसार हा आपला बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट पाहूया आता.
Select the option that will improve the underlined part of the given sentence. In case no improvement is needed, select no improvement required. बघा प्रश्न काय म्हणतो, सिलेक्ट द ऑप्शन दॅट विल इम्प्रूव्ह द अंडरलाईन पार्ट. जो अधोरेखित केलेला पार्ट आहे ना, त्याला तुम्हाला काय करायचंय, त्याला इम्प्रूव्ह करायचं, सुधारणा करायची. जर वाक्य पूर्ण बरोबर असेल तर तुम्हाला नो इम्प्रूव्हमेंट या सेकंड ऑप्शनला राईट करायचं किंवा क्लिक करायचं. आता अंडरलाईन केलेला पार्ट बघा याच्यामध्ये दिलेला आहे, सिटिंग इन द ट्री. ओके, सिटिंग इन द ट्री हा अंडरलाईन केलेला पार्ट आहे. अँड एम्ड हिज गन ऑन द अबो हा अधोरेखित केलेला पार्ट आहे. या पार्टला तुम्हाला अल्टरनेट शोधायचा. वाचूया. अ हंटर सॉ द ब्युटिफुल डव. बघा हंटर म्हणजे शिकारू म्हणूया. सी म्हणजे पाहणे, सीचे बिटू झाला सॉ म्हणजे शिकाऱ्याने पाहिलं. ब्युटिफुल डव म्हणजे सुंदर असं कबूतर. सिटिंग इन द ट्री झाडामध्ये बसलेलं असतं का? नाही ना, झाडाच्या वर असतं, म्हणून हे इथे एरर आपल्याला कळालेले आहे. अँड एम्ड हिज गन ऑन द डो. आणि एम्ड हिज गन म्हणजे त्याने त्याच्या बंदुकीचा नशाणा कशावरती, तर त्या डव वरती, कबुतरावरती धरला असं आपण त्याला म्हणतो. मग या सेंटेन्सला अल्टरनेट असणारा ऑप्शन शोधायचा. पहिलं बघा, इन द ट्री झाडामध्ये, हा रॉंग झाला. दुसरं, नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड नाहीये, इथे आपल्याला कळालं की इथे चूक झालेली आहे, म्हणजे सेकंड सुद्धा रॉंग. ॲट द ट्री झाडाच्या आसपास बसते का कबूतर? नाही ना, झाडावर बसतो, म्हणजे हा सुद्धा रॉंग झाला. प्रिपोजिशनचा प्रश्न मित्रांनो. ॲटचा अर्थ होतो च्या आसपास, म्हणजे हा रॉंग झाला. चौथा बघा, ऑन द ट्री अँड एम्ड हिज गन ॲट. बघा बरोबर आहे, ऑन द ट्री इथे आपण फुटअप करूया. अ हंटर सॉ द ब्युटिफुल डव सिटिंग ऑन द ट्री. त्या हंटरने, त्या शिकाऱ्याने एक सुंदर अशा कबुतराला झाडावर बसलेलं असताना पाहिलं आणि त्याने त्याचा निशाणा त्या कबुतरावरती धरला. म्हणून ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आन्सर आहे. बघा प्रिपोजिशनचा प्रश्न आहे. तुमचं वाचन वाढवा, आपोआप तुम्हाला प्रिपोजिशनचे प्रश्न येतील. चला आता नेक्स्ट पाहूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ओके, आता एक रिकामी जागा दिलेली आहे, त्या रिकामी जागेमध्ये तुम्हाला ॲक्युरेट तिथं ऑप्शन फिलअप करायचं. वाचूया. When I watched him get his face beaten and dash in fight club, I knew it was over. बघा फिल इन द ब्लँकचा प्रश्न आहे, ॲक्युरेट तुम्हाला इथे पुटअप करायचा. आता बघूया. When I watched him get his face beaten, जेव्हा मी पाहिलं की त्याचा जो चेहरा होता काय, बिटन म्हणजे मार खाल्ल्यासारखा झाला होता. अँड डॅश डॅश इन फाईट क्लब, कुठे तर फाईट क्लब मध्ये. ओके, म्हणजे जो जिथे फायटिंग वगैरे चालतात तो क्लब असतो ना, त्याला असं म्हणूया. आणि आय न्यू इट वॉज ओव्हर, आणि मला माहित झालं होतं आता संपलंय, म्हणजे त्याचा चेहरा काळा निळा झालेला आहे आणि त्याने खूप मार खाल्लेला आहे, म्हणजे नक्कीच तो मॅच हरणार आहे. म्हणजेच काय, इट वॉज ओव्हर. मग फेस बिटन आणि येथे कोणता बसतो बघूया. आता पहिला आहे बघा इनकॅम्प्ड. आता इनकॅम्पचा अर्थ बघा, सेटल इन ऑर इस्टॅब्लिश कॅम्प. आता इनकॅम्प म्हणजे काय, तर कॅम्प बांधून तेथे ठिया करणे असं म्हणूया आपण. आता बरेच जण आपण म्हणतो ना छावणीमध्ये वगैरे असतात, छावणीमध्ये सैनिक वगैरे छोटासा टेंट बांधतात आणि ते असतात. म्हणजेच काय, सेटल इन ऑर इस्टॅब्लिश कॅम्प, कॅम्पचं स्थापन करणे असं म्हणूया. म्हणजे इथे काय येतो का, त्याने मार खाल्ला आणि कॅम्प स्थापन केला, काही संबंध नाही, म्हणजे पहिला रॉंग झाला. दुसरा बघा, स्लोप. त्याने मार खाल्ला आणि स्लोप इन अ फाईट क्लब, स्लोपचा अर्थ होतो उतार, काही संबंध नाही, दुसरा रॉंग झाला. तिसरा बघा, ब्लोन. आता ब्लोनचा अर्थ फिल्ड विथ विंड वफ्ड आउट. बघा फिल्ड विथ विंड, विंड म्हणजे वारा, हवेने भरलेला, किंवा वफ्ड आउट म्हणजे फुगलेला असणं. आता हा येथे ॲक्युरेट बसतो. कशामुळे बघा, वेन आय वॉच हिम गेट हिज फेस बिटन, ज्यावेळेला त्याचा चेहरा मार खाल्लेला होता. अँड ब्लो इन असं आपण म्हणूया, म्हणजेच काय तर फुगलेला होता. मार खाल्ल्यामुळे त्याचा चेहरा काय ब्लो झालता, सुजलेला होता असं आपण म्हणतो. म्हणून ऑप्शन 3 हा आपला करेक्ट आन्सर आहे. ओके, आता बाकीचा बघा, फेनरेटेडचा अर्थ काय होतो. मित्रांनो व्होकॅब्युलरी छान करा, शब्दसंग्रह तुमचा चांगला असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे फिल इन द ब्लँकचे आन्सर येते. फेनरेटेडचा अर्थ बघा, टू हॅव अँड शो अ लॉट ऑफ रिस्पेक्ट फॉर समबडी समथिंग दॅट इज कन्सिडर्ड टू बी ओल्ड, होली ऑर व्हेरी इम्पॉर्टंट. बघा फेनरेटेडचा अर्थ काय, टू हॅव अँड शो लॉट ऑफ रिस्पेक्ट म्हणजे एखाद्याला खूप रिस्पेक्ट दाखवणं, आदर दाखवणं. कशासाठी, तर ते वयस्कर आहेत किंवा ओल्ड आहेत किंवा होली आहेत, धार्मिक आहे, धार्मिक दृष्टिकोनातून आपण म्हणतो कुणाचा आदर करणं किंवा महत्वाचे, त्याला काय म्हणतात, फेनरेटेड असं म्हणतात. चला आता नेक्स्ट पाहूया. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन इडियोमॅटिक एक्सप्रेशन इज गिवन. बघा इडियोमॅटिक एक्सप्रेशन दिलेलं आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. बघा प्रोवर्ब म्हण दिलेली आहे, तिथे इडियम दिले, त्या इडियमचा तुम्हाला अर्थ फाइंड आउट करायचा. वाचूया सेंटेन्स काय म्हणतं. जॉन कॅन डू प्लंबिंग, कार्पेंट्री अँड रोपिंग. जॉन जो आहे
तो प्लंबिंग करतो. प्लंबिंग म्हणजे काय तर नळ जोडणी त्याचे कामं करतो. कार्पेंट्री म्हणजे सुतार कामं करतो. अँड रूफिंग आणि काय छाप छपाईचे सुद्धा कामं करतो, म्हणजे छत वगैरे टाकणं असं म्हणूया. रिअल जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, आणि एवढे सगळं कामं करतो तो, म्हणून कोण आहे तो? रिअल जॅक ऑफ ऑल ट्रेड्स आहे. मग रिअल जॅक ऑफ ऑल ट्रेड्सचा अर्थ काय होतो बरं? पहिलं ऑप्शन वाचूया. समवन हू कॅन डू सेव्हरल डिफरंट जॉब इन्स्टेड ऑफ स्पेशलायझिंग इन वन. बघा, असा व्यक्ती, समवन म्हणजे कोणीतरी, हू कॅन डू सेव्हरल डिफरंट जॉब, सेव्हरल म्हणजे विविध किंवा वेगवेगळे, डिफरंट जॉब असा व्यक्ती कोणीतरी तो वेगवेगळे काम करतो. इनस्टेड ऑफ च्याऐवजी स्पेशलायझिंग इन वन म्हणजे कोणत्याही एका गोष्टीमध्ये तज्ज्ञ न होता तो वेगवेगळे काम करतो, त्याला म्हणतात रिअल जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. मित्रांनो, पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला अर्थ सापडलाय. बघा, अशा प्रकारचे ईडीएमचे तुम्हाला अर्थ माहिती असणं महत्वाचं आहे, म्हणून सराव करा जास्तीत जास्त. दुसऱ्याचा अर्थ बघा, समवन हु इज एक्सपर्ट ओनली इन वन थिंग्स, असा कोणीतरी फक्त एका गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहे. अँड फेल्स टू डू एनी अदर थिंग्स, आणि इतर गोष्टीमध्ये काय अपयशी आहे. आता इथे काही संबंध येतो का? तो प्लंबिंग करायला आहे, कार्पेंट्री करायला आहे, रूफिंग करायला आहे, म्हणजे हा रॉंग झाला. तिसरा बघा, समवन हु इज अ रिच बिझनेसमॅन, असा कोणीतरी तो खूप श्रीमंत व्यापारी आहे, काही संबंध नाही, म्हणजे रॉंग. चौथा तर रॉंगच, म्हणून ऑप्शन 1 जॅक ऑफ ऑल ट्रेड्स म्हणजे काय? असा व्यक्ती जो वेगवेगळ्या कामामध्ये तरबेज आहे. चला आता नेक्स्ट पाहूया. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइंड वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइंड वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. बघा, प्रश्न दिलाय, एक अधोरेखित केलेला शब्द आहे हा रिपेल नावाचा, याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला फाइंड आउट करायचा. आता विरुद्धार्थीचे शब्द एक वर्ड देतात किंवा त्याचा अर्थ सांगा, किंवा अशा प्रकारे सुद्धा विचारतात. बघा, दिस कोट हॅज अ स्पेशल सरफेस दॅट रिपेल्स मॉइश्चर. हा जो कोट आहे ना, त्याला एक स्पेशल सरफेस, एक विशिष्ट आवरण आहे. दॅट रिपेल्स मॉइश्चर, जे मॉइश्चर आहे, आर्द्रता आहे, त्याला रिपेल ठेवतं, म्हणजे काय तर दूर ठेवतं. समजा पाऊस वगैरे पडला किंवा हिवाळ्यामध्ये दवबिंदू पडले, तर ते शर्ट वगैरे किंवा कोट जे आहे ते काय करतं, त्या दवबिंदूला काय करतं, दूर ठेवतं, म्हणजे त्याला आपल्या शरीराला स्पर्श होऊ देत नाही, असं आपण त्याला म्हणूया. तर मग बघा, रिपेल म्हणजे दूर ठेवणे, तर त्याचा अपोजिट काय येतो? पहिला आहे बघा अट्रॅक्ट, आकर्षिले जाणं. दुसरा आहे रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे. मग रिपेलचा हा सिनोनिम होऊ शकतो, परंतु आपल्याला विचारलंय अपोजिट म्हणजे रॉंग झालाय. रिजेक्ट म्हणजे नाकारणे, हा सुद्धा होऊ शकतो, त्याला सिमिलर वर्ड, म्हणजे हा सुद्धा रॉंग झालाय. डिसमिसेस, डिसमिसेस म्हणजे कामावरून काढून टाकणे, हा रॉंग झाला, काही संबंध नाहीये. म्हणजेच एखाद्या गोष्टीला दूर ठेवणे, तर एखाद्या गोष्टीला आकर्षिले जाणं, म्हणजेच ऑप्शन 1 अट्रॅक्ट हा आपला करेक्ट आन्सर आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. आता बघा मित्रांनो, पॅसेजचे प्रश्न विचारतात. पॅसेज 5 मार्कला किंवा बऱ्याच परीक्षेमध्ये 10 मार्कला विचारतात. आता एक पर्याय आहे तुमच्याकडे, पॅसेज पूर्ण वाचून घ्या किंवा ऑप्शन नुसार पॅसेजला सोडवण्याचा प्रयत्न करा. आता वाचूया आपण पहिला प्रश्न. ओके, सिलेक्ट द मोस्ट सुटेबल टायटल फॉर द गिवन पॅसेज. बघा, अशा प्रकारच्या प्रश्नाला तुम्हाला पॅसेज वाचून घ्यावा लागेल. बघा, सरळ सेवा परीक्षेमध्ये तुम्हाला वेळ मिळतो, त्यामुळे पॅसेज व्यवस्थित वाचून घ्या. एक एक प्रश्न महत्वाचा आहे, किंवा ऑप्शन अंतर्गत सुद्धा आपण जाऊ शकतो. आता याच्यामध्ये बघा, पहिला म्हणतो कल्चर अँड हिस्ट्री. आता पॅसेज आपण वाचून घेऊया, साधारणतः 3 मिनिटांमध्ये पॅसेज वाचून घेऊया. ओके, किंवा फास्ट सुद्धा घेता येईल. बघा, archaeology is a wide subject and the definition can vary, but broadly it is the study of the culture and history of past peoples and their societies by uncovering and studying their material remains. बघा, पहिला काय म्हणतो, कल्चर आणि हिस्ट्रीशी संबंधित हा पॅसेज आहे का? प्रश्न काय म्हणलाय, सिलेक्ट द मोस्ट सुटेबल टायटल. या पॅसेजला टायटल, शीर्षक द्यायचं तुम्हाला. आता कल्चर आणि हिस्ट्रीचा इथे संबंध बघा, किंवा काय करायचं, ऑप्शन मधले जे शब्द आहेत पॅसेजमध्ये शोधायचे आणि त्याचे वरच्या आणि खालच्या लाईन वाचायच्या, काय अर्थ लागतो का बघूया. बघा, इट इज स्टडी ऑफ द कल्चर अँड हिस्ट्री ऑफ पास्ट पीपल्स अँड देअर सोसायटी बाय अनकव्हरिंग द स्टडिंग देअर मटेरियल रिमेन्स, टूल्स, रुईन्स अँड पॉटरी. बघा, आता आर्किओलॉजी इज अ वाईड सब्जेक्ट, हा एक मोठा विषय आहे. डेफिनेशन्स कॅन फेरी, फेरी म्हणजे आपण भिन्न असं आपण म्हणू शकता, बट ब्रॉडली जास्त प्रमाणामध्ये. इट इज स्टडी ऑफ द कल्चर, कशाचा अभ्यास करते, कल्चर म्हणजे आपला संस्कृती असं म्हणूया. अँड हिस्ट्री ऑफ पास्ट पीपल्स म्हणजे जे भूतकाळातील जे महान लोक होते किंवा भूतकाळातील ज्या घटना असतील, लोक असतील, त्यांचा अभ्यास करणं. अँड देअर सोसायटीज आणि त्यांची समाज पद्धती असं आपण म्हणतो. बाय अनकव्हरिंग अँड स्टडिंग देअर मटेरियल रिमेन्स. अनकव्हर म्हणजे आच्छादन काढणे, म्हणजेच बघा
आपल्याला माहिती आहे हडप्पा संस्कृती वगैरे पाहिलेली आहे. हडप्पा संस्कृतीचा आपण पाहतो की तिथला समाज कसा होता, राहण्याची व्यवस्था कशी होती, एटसेट्रा. स्टडिंग देअर मटेरियल रिमेन, जे काही मटेरियल उरलेले त्याच्याशी संबंधित. टूल्स म्हणजे साहित्य म्हणूया, रुईन्स म्हणजे अवशेष म्हणूया, पॉटरी म्हणजे काय तर मातीचे भांडे वगैरे जुने वगैरे सापडतात त्या अनुषंगाने म्हणतो. आता बाकी ऑप्शनमध्ये जर आपण तुम्ही पॅसेज वाचला तर तुम्हाला कल्चर आणि हिस्ट्रीचा बाकी कुठेही संबंध नाहीये. म्हणजे पहिला काय झालाय, रॉंग झालाय आपण असं म्हणूया, टायटल देता येत नाही. दुसरा मॉडर्न आर्किओलॉजिकल टेक्निक. पूर्ण पॅसेज वाचून घ्या, साधारणतः 2-3 मिनिटं घ्या. यामध्ये बघूया आपण मॉडर्न आर्किओलॉजिकल टेक्निकचा कुठे आहे का. दुसऱ्या लाईनमध्ये, तिसऱ्या लाईनमध्ये, या लाईनमध्ये, चौथ्या नंतर यामध्ये डिस्कवर एन्शियंट हिस्ट्री, यामध्ये हा नाहीये, दुसरा कुठेच नाही, म्हणजे दुसरा रॉंग झाला बघा. तिसरा बघूया एक्सकॅव्हेशन ऑफ एन्शियंट सिटीज. आता बघूया आपण एक्सकेव्हेशनचा संबंध कुठे. एक्सकेव्हेशन म्हणजे उत्खनन असं आपण म्हणूया. बाकी कुठे उत्खननचा संबंध, चला इथे बघा, इथे दिलेला आहे. लिओनार्ड वुले स्पेंट इयर्स ऑफ एक्सकेवेटिंग द एन्शियंट सिटी ऑफ UR इन मेसोपोटेमिया. बघा, जो लिओनार्ड वॉली होता त्यांनी एक्सकिवेट उत्खनन करण्यासाठी जे एन्शियंट सिटी प्राचीन जे शहर होतं ना UR मधलं मेसोपोटेमिया, तर त्याचं उत्खनन कुणी केलं तर लिओनार्ड वॅली केला. आता एकाच ठिकाणी आहे म्हणून एकाच शब्दावरून किंवा एखाद्या सेंटेन्सवरून आपण पूर्ण त्याला शीर्षक देऊ शकतो का, नाही, म्हणजे हा सुद्धा तुमचा रॉंग झाला. चौथा बघूया आर्किओलॉजी अँड फेमस आर्किओलॉजिस्ट. बघा आर्किओलॉजीचं तुम्हाला माहिती आहे शीर्षकच आहे आर्किओलॉजी पुरातत्व विभाग, आणि महत्वाचं बघा अँड फेमस आर्किओलॉजिस्ट. येथून बघा, येथून आपण वाचू शकतो. येथे बघा, हॉलर्ड कार्टर अँड इंग्लिशमॅन हू इन 1922 सी डिस्कवर्ड द टॉम्ब ऑफ द फेरोहो टुकामेन इन इजिप्त. लिओनार्ड वोली इथे एक नाव दिलंय. नंतर हेनरिच शेलिमन यांचं सुद्धा नाव दिलेलं आहे. नंतर फ्रँक काल्वेट, सर आर्थर इव्हान्स एक्सक्युएटेड मच किनोस. बघा येथे खूप साऱ्या फेमस आर्किओलॉजिस्ट आहेत, त्यांचे नावं सुद्धा दिलेले आहेत आणि आर्किओलॉजीशी संबंधित हा पॅसेज आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट ॲक्युरेट टायटल होतो. आर्किओलॉजी अँड फेमस आर्किओलॉजी, पुरातत्व विभाग आणि प्रसिद्ध असे पुरातत्व शास्त्रज्ञ असं त्याला टायटल म्हणू शकतो. दुसरा बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अ सिमिलर इन मिनिंग टू द वर्ड टॉईल ॲज युज्ड इन द पॅसेज. टॉईल या शब्दाचा तुम्हाला अर्थ सांगायचा. ओके, समानार्थी शब्द. आता एक पर्याय तुम्हाला पॅसेज मधला टॉईल नावाचा शब्द शोधा, किंवा तुम्हाला माहित असेल त्यानुसार तुम्ही त्याचा अर्थ लावू शकता. आता बघा टॉईलचा अर्थ काय येतो. येथे बघा पॅसेज मध्ये दिलाय, इट ऑफन टेक्स मेनी इयर्स ऑफ टॉईल बिफोर अँड आर्किओलॉजिस्ट मेक्स अ ब्रेक थ्रू ऑर डिस्कवरीज अ साईट. बघा इट ऑफन टेक्स मेनी इयर्स ऑफ टाईल्स. बघा खूप सारे परिश्रम लागतात कशासाठी, तर आर्किओलॉजिस्ट मेक्स थ्रू डिस्कवरी अ साईट. बघा ब्रेक थ्रू और डिस्कवरीज म्हणजे एखादं साईट आहे, एखादं स्थळ आहे, त्या स्थळाची डिस्कवरी संशोधन करण्यासाठी त्यांना खूप परिश्रम करावे लागतात, मेहनत करावे लागतात, म्हणजे टॉईलचा अर्थ झाला मेहनत. आता या टॉईल या शब्दावरून तुम्हाला समानार्थी शब्द शोधायचा. पहिला आहे रिपोज, दुसरा आहे ग्रेप, तिसरा आहे स्लॉग, चौथा आहे वेस्टपूल. आता वेस्टपूल म्हणजे वाया घालवणे, हा तर तुम्हाला इथेच क्लिक झाला म्हणजे हा रॉंग झाला. उरले 3 1 2 3, तर मित्रांनो टॉईल साठी करेक्ट आन्सर येतो ऑप्शन 3 स्लॉग. आता पाहूया आपण सर्व शब्दांचे अर्थ. बघा रिपोजचा अर्थ काय होतो, अ स्टेट ऑफ रेस्ट, स्लीप और ट्रँक्युलिटी. बघा स्टेट ऑफ रेस्ट, रेस्ट म्हणजे आराम करणं, स्लीप म्हणजे झोपणं, अँड ट्रँक्युलिटी म्हणजे शांतता असं म्हणतं. म्हणजे एखाद्याला शांत करणे, आराम करणे, यासाठी आपण रिपोज हा शब्द वापरू शकतो. दुसरा आहे बघा ग्रीप. आता ग्रीप माहिती आहे आपण हातामध्ये एखादी गोष्ट कचाट्याने पकडतो, त्याला ग्रीप मध्ये असं आपण म्हणतो. टेक अँड कीप अ फार्म होल्ड. बघा टेक अँड कीप अ फार्म होल्ड, फार्म म्हणजे घट्ट, होल्ड म्हणजे धरणे, घट्टपणे एखादी गोष्ट पकडणे त्याला ग्रीप असं म्हणतो, म्हणजे सेकंड रॉंग. तिसरा बघा स्लॉगचा अर्थ, वर्क हार्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम खूप कालावधीसाठी मेहनत करणं, कष्ट घेणं, त्याला स्लॉग असं म्हणतो. मग टॉईलसाठी ॲक्युरेट झाला ऑप्शन 3 स्लॉग. आता नेक्स्ट पाहूया, हु अमंग द फॉलोइंग आर्किओलॉजिस्ट एक्सकिवेटेड द एन्शियंट सिटी ऑफ UR इन मेसोपोटेमिया. बघा प्रश्न काय म्हणतो, मेसोपोटेमिया ही जी सिटी आहे एक्सकेवेटेड कोणत्या आर्किओलॉजिस्टने केली. बघा मेसोपोटेमिया कुठे दिलेला आहे, तर पॅसेज मध्ये तुम्ही वाचू शकता. हा इथे आलेला आहे बघा मेसोपोटेमिया. तर बघूया इथं, लिओनार्ड वुले स्पेंड इयर्स एक्सकेवेटिंग एन्शियंट सिटी ऑफ UR इन मेसोपोटेमिया. बघा लिओनार्ड वोले, स्पेंट म्हणजे घालवणे असं म्हणूया, इयर्स एक्सकिवेटिंग उत्खनन करण्यामध्ये त्यांनी खूप वर्ष घालवले,
कोणची एन्शियंट सिटी, प्राचीन सिटी, तर मेसोपोटामिया. मग ऑप्शन मध्ये बघा इथेच दिलेला आहे बघा लिओनार्ड वुले, म्हणजे हा दिलेला आहे लिओनार्ड वुले, म्हणजेच ऑप्शन फर्स्ट हा तुमचा करेक्ट आन्सर आहे. ओके, ऑप्शन वरून सुद्धा तुम्ही काही प्रश्नांचे अर्थ देऊ शकता. नेक्स्ट बघा, सर आर्थर इव्हेन्स इज फेमस. आता पॅसेज मध्ये शोधा सर आर्थर इव्हेन्स कुठे दिलेला आहे. बघा इथे सर आर्थर इव्हेन्स एक्सकेवेटेड मच ऑफ नोस ऑन द आयलँड ऑफ क्रेटे अँड डेव्हलप्ड द कन्सेप्ट ऑफ मिनॉन सिव्हिलायझेशन. बघा आर्थर इव्हेन्सने काय केला, कन्सेप्ट डेव्हलप केला, विकसित केला मिनॉन सिव्हिलायझेशन. सिव्हिलायझेशन म्हणजे सुसंस्कृती असं आपण त्याला म्हणूया, तिथली संस्कृती कशी होती तो कन्सेप्ट त्यांनी केला. मग आर्थर इव्हेन्सचं बघा ऑप्शन मध्ये शोधा. मिथिकल सिटी ट्रॉय म्हणतोय, दुसरा काय डिस्कवरिंग द टॉम ऑफ पनोरो टुटुकम, थर्ड म्हणतो मेकिंग डेव्हलपमेंट सायंटिफिक टेक्निक ऑफ एक्सकेवेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक त्यांनी निर्माण केला, आणि चौथा डेव्हलपिंग द कन्सेप्ट ऑफ अ मिनॉन सिव्हिलायझेशन. बघा डेव्हलप द कन्सेप्ट ऑफ मिनॉन सिव्हिलायझेशन या प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला पॅसेजचा अख्खा अर्थ जरी नाही कळाला तरी तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सोडू शकता. ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आहे. नेक्स्ट बघूया आता, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आर्किओलॉजी. आर्किओलॉजीचं कॅरेक्टरिस्टिक्स काय नाहीये. पॅसेज पूर्ण वाचून घ्या मित्रांनो, 3 मिनिटं द्या आणि मग शोधा. बघा काय म्हणतो, रिटर्न इन्फॉर्मेशन इज गिवन अटमोस्ट इम्पॉर्टन्स. बघा रिटर्न इन्फॉर्मेशन, येथेच बघा रिटर्न इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, हा येथे दिलेला आहे बघा. पूर्ण वाचूया आपण. आर्किओलॉजी अँड हिस्ट्री आर डिफरंट सब्जेक्ट, म्हणजे पुरातत्व विभाग आणि इतिहास हे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. बट हॅव थिंग्स इन कॉमन अँड कॉन्स्टंटली वर्क, परंतु त्यांच्यामध्ये काही गोष्टी कॉमन आहेत आणि त्याच्यावरती कॉन्स्टंटली वर्क, सातत्याने वर्क केलं जातं, इच अदर एकमेकांशी संबंधित. फाईल हिस्टोरियन स्टडी बुक्स, टॅबलेट अँड अदर रिटर्न इन्फॉर्मेशन टू लर्न अबाउट द पास्ट. बघा इतिहासाबद्दल माहिती घेण्यासाठी हिस्टोरियन इतिहासतज्ञ काय करतात, पुस्तके वाचतात. टॅबलेट म्हणजे काय तर कोरीव असलेले लेख असं आपण म्हणूया. अँड अदर रिटर्न इन्फॉर्मेशन, आणि इतर जे लिखित साहित्य असेल ती माहिती असं आपण त्याला म्हणतो. हा एक दिला म्हणजे आर्किओलॉजीशी संबंधित आपण ते एक म्हणूया. पुढे बघा हा संबंध आहे याच्यामध्ये. दुसरा बघा इट वर्क्स कॉन्स्टंटली विथ हिस्ट्री. बघा इथे दिले बघा कॉन्स्टंटली वर्क हिस्ट्री सोबत, म्हणजे हा सुद्धा आहे. प्रश्न म्हणलाय नॉट कॅरेक्टरिस्टिक, आर्किओलॉजीचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. तिसरा म्हणतो बघा इट इज टाइम कन्झ्युमिंग, टाइम कन्झ्युम वेळ घेणार आहे. चौथं म्हणतं इट स्टडीज मटेरियल रिमेन्स, इथे दिले बघा ना स्टडिंग देअर मटेरियल रिमेन्स, आर्किओलॉजीमध्ये केलं जातं, म्हणजे हा सुद्धा आहे. तर मित्रांनो उरलाय बघा रिटर्न इन्फॉर्मेशन इज गिवन अटमोस्ट इम्पॉर्टन्स. आता येथे आपण वाचू शकतो बघा आर्किओलॉजी आणि हिस्ट्री आर डिफरंट आहेत, दोघांमध्ये काही गोष्टी कॉमन आहेत आणि काही गोष्टी नाही आहेत. मग इथे बघा हिस्टोरियन जे इतिहास तज्ञ आहेत ते काय करायले, स्टडी बुक्स पुस्तकं वाचायले, टॅबलेट लिखित साहित्य वाचायले किंवा कोरीव लेख असं म्हणूया, अँड अदर रिटर्न इन्फॉर्मेशन टू लर्न अबाउट द पास्ट. म्हणजे काय आर्किओलॉजीचं वेगळं काम आहे, इथे आर्किओलॉजीचं वेगळं काम दिलंय बघा, आणि हिस्टोरियन काय करायला त्या पद्धतीचं काम. आर्किओलॉजी काय करायला, आर्किओलॉजिस्ट अनकवर डेट अँड ट्रेस द सोर्स ऑफ सच आयटम्स अँड इन देअर टर्न फोकस ऑन लर्निंग थ्रू मटेरियल कल्चर. आर्किओलॉजी अनकवर करायला म्हणजे जमिनीमध्ये गाडलेल्या काही घटक आहेत, ते घटक किंवा काही अवशेष सापडले ते अनकवर करायला, उघडे करायला, त्यांची डेट कार्बन डेटिक पद्धतीने त्यांचं कधीचे आहेत ते सुद्धा शोध लावायला. ट्रेस द सोर्स ऑफ सच आयटम्स, यांचा उगम कुठे झालाय ते सुद्धा ते शोधायले, या पद्धतीने त्यांचं काम आहे. परंतु पहिलं जे ऑप्शन आहे ते आहे बघा हिस्ट्रीशी संबंधित, म्हणून आर्किओलॉजीचा त्याचा संबंध नाही, म्हणून ऑप्शन 1 आपला करेक्ट राहिलेला आहे. तर मित्रांनो हा होता महत्त्वाचा आपला पेपर. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.